नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर केतकी दिनकर चौधरी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम असून या कार्यक्रमात आपण आरोग्य संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि तज्ञांचे मार्गदर्शन घेत असतो. प्रेक्षक हो, मला एक अभंग आठवतो आहे आणि तो असा आहे, रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजणी, रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजणी, तोची विठ्ठल बरवा तोची माधव बरवा. प्रेक्षक हो, ही सृष्टी हे जग हे खूप सुंदर आहे, अविस्मरणीय आहे आणि या सर्वांची अनुभूती आपल्याला होते ती एका अवयवातून आणि तो म्हणजे डोळा. आपला डोळा हा सर्वात महत्त्वपूर्ण आणि नाजूक अवयव आहे आणि म्हणूनच की काय याला विविध इजा होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच या डोळ्याची विशेष काळजी आपण घेणं आवश्यक आहे. डोळा हा विविध भागांपासून बनलेला आहे आणि डोळ्यांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे डोळ्यांचा पडदा. आणि आपल्या आजच्या या भागामध्ये आपण डोळ्यांच्या पडद्याविषयी विविध पैलू जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे डोळ्याच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद. पुन्हा एकदा बघा, डोळ्याच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, हॅलो डॉक्टरमध्ये तुमचे मनापासून स्वागत सर. नमस्कार. तर प्रेक्षक हो, मला आपला कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी मला सरांचा परिचय करून द्यायला आवडेल. डॉक्टर आबासाहेब विनायक गडदे सर सर विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्राचे संचालक आहेत. गेल्या 17 वर्षांपासून सर आयुर्वेदिक चिकित्सक आहेत. लहान मुलांचे विकार, स्त्रियांचे विकार, वंध्यत्व, वाताचे सर्व आजार, मेंदूंचे विकार, तोंडाचे विकार, नाकाचे विकार, कानाचे विकार यासह अनेक आजारांसाठी हजारो रुग्णांवर सरांनी आयुर्वेदीय पद्धतीने चिकित्सा केलेली आहे. डोळ्याचे सर्वच दुर्धर आजारांच्या विकाराच्या चिकित्सेमध्ये सरांचा प्रमुख हातखंडा आहे. सरांची मुख्य शाखा सिंहगड रोड, धायरी फाटा, पुणे येथे असून पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सोलापूर, नांदेड, नागपूर व संभाजीनगर या ठिकाणी सरांच्या उपशाखा आहेत. सर, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. ज्याप्रमाणे आजचा आपला विषय आहे तर मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. तर आजचा आपला विषय आहे की डोळ्याच्या पडद्याचे आजार आणि आयुर्वेद. तर आज आपण आयुर्वेदिक दृष्टिकोनातून डोळ्यांच्या पडद्याच्या आजाराविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. तर सर, सामान्यपणे हे डोळ्याच्या पडद्याचे विकार कोणकोणते असतात? मुळात काय आहे, दिसणं कमी झालं तरी ते समजून घ्यावं की हे निगडीत पडद्याशी संबंधित आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण नंबर लागतो असं म्हणतो. नंबर लागला की डोळ्याची लेंथ कमी होते किंवा वाढते. ह्या केसेसमध्ये पडदा जो आहे तो लेन्सच्या हिशोबानं पुढे येतो किंवा मागं जातो. हे जर सामान्यपणे दिसण्याच्या बाबतीत होत असेल तर बाकीची इतर आजार खूप आहेत. आजार खूप आहे सांगण्यासारखे, पण प्रामुख्याने जे सापडतात ते रेटिनल डिटॅचमेंट म्हणजे पडदा फाटणं, वेगवेगळ्या आजारांचा उपद्रव स्वरूप म्हणजे मधुमेह आहे, डायबिटीस ज्या वेळेला बऱ्याच वर्ष शरीरात राहतो त्याचा परिणाम असेल, हायपरटेन्शन असेल, थायरॉइडसारखे विकार आहेत, आर्थरायटिससारखे विकार आहेत, म्हणजे वातरक्तासारखा आयुर्वेदानं वातरक्त जे डायग्नोज केली अशी काही विकार असतील, काही पोटाशी संबंधित काही मोठे प्रमाणात विकार आहेत ज्याचा परिणाम स्वरूप पडद्यावरती म्हणजे रक्तावरती परिणाम करून पडद्यावरती इम्पॅक्ट येणारा म्हणजे आणि तो पडदा फाटणारा विकार. दुसरं मॅक्युलर होल म्हणून असतं, म्हणजे जसं जुनी कपडे झाल्यानंतर कपडे विरघळतात तसं पडद्याला झीज होऊन होल पडतं, त्याला मॅक्युलर होल म्हणतो. तिसरा, पडद्यावरती रक्तस्राव होतो म्हणजे मधुमेह, जशी मगाशी रेटिनल डिटॅचमेंट म्हणजे पडदा फाटण्याची वेगळी आजार किंवा कारणं सांगितली, तशीच वेगवेगळ्या कारणांमुळे पडद्यावरती रक्तस्राव वाढतो, डोळ्यात रक्तस्राव होतो, तो विकार आहे रेटिनायटिस पिगमेंटोजा. बोलीभाषेत आपण त्याला रातांधळेपणा म्हणूयात. म्हणजे दरवेळेला रेटिनायटिस पिगमेंटोजा म्हणजे रातांधळेपणा असं होत नाही, पण एक समजायच्या हिशोबानं जेव्हा लोकांना सांगायचं असेल तर रातांधळेपणा आपण म्हणू शकतो. वारंवार पडद्याला सूज येते,
म्हणजे जसे हाताला पायाला किंवा किडनी हृदय आणि लिव्हरच्या संबंधित आजारपण असतील तर मग जशी शरीरावर वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे चेहऱ्यावर सूज येते, काही लोकांना पायावर सूज येते, काहींना हातावर सूज येते, काहींना पोटावर सूज येते, तशीच पडद्याला सूज येते वेगवेगळ्या कारणानुरूप. त्याला रेटिनल इडिमा म्हणतात. मग त्याची कारणेही खूप आहेत. ही सामान्यपणे आढळणार आहेत आणि ह्याच्यासोबतच एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे म्हातारपणामुळे होणारी कमजोर दृष्टी. आता सांगताना अगदी लहानपणापासून चष्मा लागणं ते अगदी म्हातारपणापर्यंत येणारे विकार म्हणजे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन हे सामान्यतः आत्ता आपल्याला जनरली लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. सर, जसं तुम्ही आता वेगवेगळे विकार किंवा आजार सांगितले, तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण यांचा कसा विचार करणार? अगदी खरं तर प्रश्न खूप चांगला आहे. ह्याचं कारणच आहे की मुळात आपण आयुर्वेदाच्या संबंधात बोलतोय. आता जे विकार मी सांगितले, रेटिनल डिटॅचमेंट आहे, रेटिनाटिस पिगमेंटोजा आहे, आरओपी म्हणजे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी आहे, हे प्रीमॅच्युअर मुलांना होणारा विकार आहे, ब्लिडिंग आहे किंवा सूज आहे किंवा एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन आहे. ह्या ज्या आपण नावं सांगितली ही सगळी आधुनिक शास्त्राच्या अनुषंगाने आहेत किंवा आधुनिक शास्त्रात वर्णन केली जातात. माझ्याकडे शिकायला येणारे विद्यार्थी असोत किंवा पेशंटही मला पहिल्यांदा बऱ्याचदा जर आले ना की विचारतात, सर हे कुठं आयुर्वेदात सांगून ठेवले. जसे फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे जन्मल्यानंतर 3-4 दिवशी लहान बाळाला कावीळ बसते. आयुर्वेदात लहान बाळांची म्हणजे अगदी 3-4 दिवशी होणाऱ्या काविळीचं वर्णन आहे का, तर शास्त्रकारामध्ये किंवा शास्त्राचा अभ्यास करणारे लोक म्हणतात नाहीत. पण वर्णन आहे का? नाही. मग का नाही आहे वर्णन? तर ते आपल्या ऋतुचर्या दिनचर्याच्या हिशोबानं विचार केला की ते लक्षात येतं. मुळात काय आयुर्वेदात वेगळ्या चर्या सांगून ठेवलेत, म्हणजे ऋतुचर्या आहेत, दिनचर्या आहेत, गर्भिणी परिचर्या आहे आणि सुतिका परिचर्या आहे. तर सुतिका परिचर्या म्हणजे बाई बाळंत झाली तर बाळ जन्माला आल्यानंतर पहिलं काय आयुर्वेदानं सांगितले तर सुवर्णप्राशन सांगितले. ज्यावेळेला आपण सुवर्णप्राशन करायला लागतो त्यावेळेला लिव्हरचं ॲज ते टॉनिक आहे, इम्युनिटी बूस्ट करतं आणि कोठ्यातले दोष कमी करतं. ते जर होत असेल तर मग ज्या लोकांचं जन्मल्यानंतर सुवर्णप्राशन झाले त्या लोकांना कावीळ होतच नाही. जर आमच्या सुतिके परिचर्येतच ते वर्णन करून ठेवलेलं आहे आणि आम्ही ते पाळतोय तर तो विकार उत्पन्न नाही होणार आहे. पण मग त्याचा आता विकार उत्पन्न होते आणि त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदात करता येते. तसंच आहे आयुर्वेदात तिमिर नावाचा एक विकार आहे. त्याच्यात तिमिर म्हणजे अंधकार, अंधार. बऱ्याच विकारांमध्ये म्हणजे पडद्याचे वेगवेगळे विकार सांगताना आयुर्वेदात जे वेगवेगळे 76 विकार सांगून ठेवले डोळ्याचे, त्याच्यात कुठेही रेटिनल डिटॅचमेंट दिसत नाही, कुठेही रेटिनाटिस पिगमेंटोजा दिसत नाही, कुठेही रेटिनल इडिमा दिसत नाही. पण जी लक्षणांची संप्राप्ती आहे ती वेगवेगळ्या नेत्राच्या विकारांमध्ये आणि सार्वधिक विकारांमध्ये आपल्याला बघायला मिळते. मुळात आपण शोधताना त्याचा आयुर्वेदाचा जर काही मेख असेल तर मूळ निदानात आहे. म्हणजे आपण कार्यकारण भाव शोधतो, आपण संप्राप्ती लावतो, आपण मूळ कारण शोधतो आणि मग वातपित्त कफाच्या अनुषंगाने त्याचं निदान करून ट्रीटमेंट करत असतो. त्यामुळे आपण आयुर्वेदाचा विचार करताना आपण रेटिनल डिटॅचमेंट विचार नाही करत, आपण रेटिनल इडिमा नाही विचार करत, आपण संप्राप्तीचा विचार करतो, दोष कुठले खराब झाले त्याचा विचार करतो, काय दुष्य म्हणजे आयुर्वेदानुसार शरीर कशापासून बनले, वात पित्त कफ, धातू कोणते आहेत, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, हे जे दोष आहेत वात पित्त कफ हे 7 धातूंना खराब करणार आहेत. 7 धातूंना खराब केल्यानंतर शरीर ह्या पूर्ण 7 धातूचं बनलंय ना, डोळा असो, मेंदू असो, स्किन असो, पोट आहे, कोणताही अवयव घ्या, अंगावयव घ्या, प्रत्यंग घ्या, हे सगळे ह्या 7 धातूंपैकी कुठल्या तर धातूंनी किंवा कुठल्या तर दोषांनी बनलेलं आहे ते. आणि हेच दोष त्या धातूंना बाधित करतात आणि मग शरीरात वेगवेगळ्या पद्धतीने त्याची लक्षणं दिसतात. म्हणजे फार एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर धारणीय अधारणीय वेग आयुर्वेदात सांगून ठेवलेत. जर मलमूत्राचा वेग धारण केला तो हृदरोग होतो असं सांगून ठेवले हो. मग ह्याच्यात जर मळाचा वेग धारण केल्यानंतर हार्ट अटॅक लगेच येतो का? नाही. पण दिसतो ना. जी लोक सततची हे काम करायला लागतात, जे लोक म्हणजे आता काही लोक काउंटरला, स्त्रिया स्पेसिफिक असतात, काउंटरला असतील, शिशू आले की त्याचा वेग धारण करतात आणि मग काही दिवसांना त्यांना चेस्ट पेन व्हायला लागते, ECG केली जाते, हृदयाच्या सगळ्या तपासण्या केल्या जातात, कशात काही दिसत नाही आणि मग 4-6 महिन्या वर्षावर तेच राहिले की नंतर कार्डियक अरेस्ट बसलेला असतो. मग त्यावेळेला आपण बघ 4-6 महिन्यात लगेच कार्डियक अरेस्ट बसलेला दिसतो आपल्याला, पण 4-6 महिन्यापूर्वी तपासण्या केल्या त्यावेळेस सगळं नलिफाय असतं ना, कुठल्याही तपासण्यामध्ये काहीही दिसत नाही. पण तरी सुद्धा आपल्याला 7-8 महिने वर्षभरात येतो ना कार्डियक अरेस्ट. मग त्याचं कारण काय? हे अधारणीय वेग जे आहे ज्याचं धारण केलं गेले त्याचा परिणाम कोठ्यावरती येतो आणि त्याचा परिणाम आला कशावरती? हृदयावरती.
एक्झॅक्ट सांगायचा मुद्दा हाच आहे की लक्षण म्हणजे वेग काय आहे किंवा हेतू काय आहे ह्याच्यानुरूप दोष कुठले प्रकोपित होणार, धातू कोणते, ते प्रकोपित दोष कोणत्या धातूला बाधित करणार हे ठरलेलं असतं आणि त्यानुसार लक्षणं दिसायला लागतात. बऱ्याच आता मधुमेह आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे, याच्यामध्ये हे सार्वधिक विकार आहेत. थायरॉइड हा गळ्याशी संबंधित आधुनिक शास्त्र मानत असेल, आयुर्वेद मानत नाही. आयुर्वेदात त्याची सार्वधिक म्हणजे सर्व शरीर बाधा करणारी विकार आहेत हे. तर त्याची संप्राप्ती कशी सुरुवात झाली, किती दिवसापासून सुरुवात झाली आणि मग त्याचा शरीरावरती काय परिणाम होतो ते बघून त्याचं निदान करणं आणि त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. साध्यत्व म्हणजे आजार एखादा बरा होणार किंवा एखादा विकार बरा नाही होणार हे आधुनिक काय शास्त्र काय सांगते त्यानुसार आयुर्वेद मानत नाही किंवा सांगत नाही. आयुर्वेदाच्या कसोटीवरती कोणता दोष बाधित झाला आहे आणि कोणते धातू बाधित झालेले आहेत त्या दोषांमुळे त्याची मग तिन्ही दोष बाधित आहेत, रक्त आणि धातूमध्ये कोणता धातू बाधित केला ह्या तिन्ही दोषांनी का एका दोषांनी का दोन दोषांनी ह्याच्यावरती त्याचं साध्यत्व ठरत असतं. त्यामुळे एखादा जरी आधुनिक शास्त्रानुसार तो असाध्य जरी असला तरी तो आयुर्वेदानुसार साध्य विकार असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर रातांदळेपणा त्याचं आधुनिक शास्त्राचं निदान काय होऊ शकतं बऱ्याचदा रेटिनायटिस पिगमेंटोजा. रेटिनायटिस पिगमेंटोजा हा आधुनिक शास्त्रानुसार असाध्य विकार आहे आणि काही वर्षांना त्या व्यक्तीला अंधत्व येणारे ठरलेलं आहे. पण तेच तुम्ही आयुर्वेदाचा विचार करायला लागता, ज्यावेळी नक्तांद्याचं वर्णन यायला लागतं त्यावेळी त्याचं वर्णन आयुर्वेदात कफविदग्ध दृष्टी असं केले आणि कफविदग्ध दृष्टी हे साध्य विकारांमध्ये वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ आपण सगळ्याच विकारांमध्ये क्लेम करतो असा नाही. तो कफामुळे जर नक्तांद्य असेल तर तो साध्य शास्त्रानं सांगून ठेवला आहे आणि शास्त्रात जे कफविदग्ध दृष्टीची ट्रीटमेंट करायला लागलो तर मग तिची ट्रीटमेंट करणं सोपं व्हायला लागतं. त्यामुळे आयुर्वेदामध्ये ज्या वेळेला पडद्यांच्या विकाराचा विचार करायला लागतो त्यावेळेला प्रथम दोषण धातूंचाच विचार येतो, अवयवाचा विचार येत नाही. त्याचं मूळ निदान करावं लागतं. बरोबर. आता ज्या वेळेला बऱ्याचदा जसं आता 76 विकार आयुर्वेदात सांगून ठेवलेत त्या विकारांमधला कुठला तर असेल तर मग आपण त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतो. ओके सर, म्हणजे आयुर्वेदामध्ये आयुर्वेदानुसार आपण विचार मेन दोष धातूंवरच करतो. अगदी बरोबर आहे. दूरगामी परिणाम दोष धातू आणि वेग धारण यांचे दूरगामी परिणाम डोळ्यांवरती दिसतात. आपल्याला एक फोन येतोय बीडवरून, तुळशीराम साळवे. सर तुमचा प्रश्न विचारा. काय होतं, चक्कर येते आणि थोडं अंधोक दिसतं. वय काय आपलं? माझं आहे 69 वय. असं डोळ्यावरती ताण पडतोय. कुठल्या डोळ्याच्या डॉक्टरला दाखवलंय? दाखवलं, चष्मा आहे लावलेला. बरं, 69 मोतीबिंदूचं ऑपरेशन वगैरे काही झालंय का? तसं काहीच नाही याच्यामध्ये. म्हणजे मोतीबिंदू आहे वगैरे असं काही सांगितलेलं नाही? तसं काही नाही सांगितलेलं. बरं, कारण काय हां बोला. आणि डोळ्यावरती हां ताण येतो आणि असं डोकं दुखतं थोडं. डोकं दुखतंय. बरं, सांगतो मी. हो, धन्यवाद. कसं आहे, मुळात डोळा दुखणं डोकं दुखणं दरवेळेला ते डोळ्यांशी संबंधित, जसं मी आत्ता विषयाच्या अनुषंगानं हा प्रश्न आहे, डोळ्यांशी संबंधित असायला पाहिजे असं नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल किंवा मायग्रेन हा विकार आधुनिक शास्त्रानुसार असाध्य सांगून ठेवलाय. पण मग तिची ट्रीटमेंट करताना मायग्रेनचे 60% रुग्ण ही क्रोनिक कॉन्स्टिपेशन मध्ये बसतात. मग आपण ज्यावेळी क्रोनिक कॉन्स्टिपेशनची म्हणजे मलावस्तंभाची ट्रीटमेंट करायला लागतो त्यात बस्ती सांगून ठेवलाय. बस्ती आणि पोटातली औषधे घ्यायला लागलो तर तो पोटातला वात कमी व्हायला लागतो आणि मायग्रेन जातो. मग 40% जी इतर मायग्रेनचे पेशंट आहेत किंवा रुग्ण आहेत त्याचा विचार तो पित्ताचा आहे, सामपित्ताचा आहे किंवा इतर आजार आहे का कुठला एखादा शिरोरोग आहे त्याचा विचार करायला पाहिजे. तसं आता जे डोकं दुखणं हे जे सिम्पटम आहे ह्याच्यात पोट साफ होतंय की नाही हे बघायला पाहिजे, गॅसेस होत आहेत का हे बघायला पाहिजे. त्यांनी आता जर त्यांनी सांगितलं की डॉक्टरांना दाखवले पण डोळ्याचा काही त्रास नाही म्हणतायत असं असेल तर हे जास्तीत जास्त चान्सेस पित्ताशी आणि कोठ्याशी निगडीत आहे. ह्या रुग्णांनी जर रात्री झोपताना अर्धा कप गरम दूध आणि त्यात 2 चमचे एरंड तेल टाकून घ्यायला चालू केलं आणि पथ्यादी काढा नावाचं एक औषध आहे ते म्हणजे कोणत्याही कंपनीचं बाजारात मिळू शकेल, चांगल्या कंपनीचं घ्या. 15 ml सकाळी आणि 15 ml संध्याकाळी गरम पाण्यासोबत घ्यायला चालू केलं तर कोठ्यातला दोषही कमी व्हायला गेला आणि डोळ्याचे दुखणे कमी होईल. ह्या 2 औषधांनी जर कमी नाही झालं, जर कोठ्याशी आणि पित्ताशी निगडीत असेल तर हे औषधं 7 ते 10 दिवस गेल्यानंतर तुमच्या डोकेदुखीत आणि चक्करमध्ये आराम पडायला लागतो. जर तो पडला नाही याचा अर्थ काहीतरी वेगळं प्रकरण आहे. कुठल्याही डॉक्टरला न दाखवता जवळच्या वैद्याला दाखवा किंवा आपल्या कोणत्याही जवळच्या सेंटरला येऊन दाखवलं तर त्याचं निदान करणं सोपं पडेल आणि ट्रीटमेंट करणं सोपं पडेल आपल्याला. नक्कीच तुळशीराव सर, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. प्रेक्षक हो, आपण सरांकडून माहिती घेत आहोत आणि अजून आपल्याला खूप सारी माहिती घ्यायची आहे, परंतु वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो डॉक्टर.
डोळ्याच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, दादर, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 800-7466-161 किंवा 9822526199 किंवा 988-1719-392. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळ्याच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, दादर, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 800-7466-161 किंवा 9822526199 किंवा 988-1719-392. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळ्याच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, दादर, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 800-7466-161 किंवा 9822526199 किंवा 988-1719-392. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचे हॅलो डॉक्टरमध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे डोळ्यांच्या पडद्यांचे विकार आणि आयुर्वेद, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य आबासाहेब घाडगे सर. सर, आता आपण आयुर्वेदाविषयी आयुर्वेदानुसार डोळ्यांच्या पडद्यांच्या विकारांबद्दल चर्चा करत होतो, तर याबद्दल तुम्ही अजून काय सांगाल? तसं म्हणजे मूळ निदानावरती आपण खरं तर बोलत होतो. जसं मागाशी मी सांगितलं की दोष आणि धातू हे मेन निदानाचं म्हणजे गोष्ट आहे, आयुर्वेदानुसार फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता फॉर एक्झाम्पल जसं मी वेगळ्या पद्धतीने सांगतो तर ROP घेऊया. ROP म्हणजे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, मुलं जन्माला लवकर यायला लागतात, म्हणजे 7व्या महिन्यात, 6व्या महिन्यात, 8व्या महिन्यात, आणि मग त्यांची डेव्हलपमेंट झालेली नसते. ह्याचा विचार करताना आधुनिक शास्त्रानुसार ह्याला फारशी काही ट्रीटमेंट नाही एकदा. आणि खरे पण आहे ते जी 9 महिन्यापर्यंत आईच्या पोटात बाळाची जी वाढ होते ती तुम्ही पुढे 2-3 वर्षे होऊ शकत नाही जन्मल्यानंतर. म्हणजे मग प्रश्न असा त्या पालकांना पडतो, जन्माला घातलेल्या आईला असा पडतो, अरे 1 महिन्याचा तर डिफरन्स आहे, आपण तो औषधाने भरून काढू, पण होत नाही. ती जी ग्रोथ होते ती 9 महिन्यात जी होते ती ठरलेली आहे. म्हणजे आयुर्वेदात एवढा विचार प्रगल्भ आहे की बुद्धी कुठल्या महिन्यात तयार होते, मेंदू कुठल्या महिन्यात तयार होतो, बाकीचे अंग प्रत्यंग कोणत्या महिन्यात तयार होतो, महिन्यानुसार त्यांनी क्लिअर करून टाकलेलं आहे. पण मग त्याची त्या महिन्यात जर काही विकृती यायला लागली आणि त्याची ट्रीटमेंट घेतली गेली नाही तर त्याचा परिणाम बाळांवरती खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसत असतो. फॉर एक्झाम्पल आता गर्भिणीच्या बाबतीत आहे, आत्ताच्या मुलींचं होतं काय, लग्न 27, 28 आणि 30 शिवाय पोरी लग्न करत नाहीत, आणि 28, 30ला लग्न होऊन परत त्यांच्या डोक्यात भूत असतं फॅमिली प्लॅनिंगचं. परत 3 वर्ष त्यांचं फॅमिली प्लॅनिंग किंवा करिअरच्या हिशोबानं काही तर प्लॅनिंग असतं. मग कुठं 33, 34च्या वयोगटात त्या चान्स घ्यायला लागतात. मुळात लग्नाचा आयडियल वय 18-19 असताना ह्या पोरी करतात 10-12 वर्ष लेट लग्न, आणि चान्स घ्यायला परत लेट केल्यानंतर त्या गर्भाशयावरती परिणाम येणार ना. म्हणजे ज्या वयात पोरं जन्माला म्हणजे घालायची त्याच्यापेक्षा 10-12 वर्ष लेट करून तुम्ही जन्माला पोरं घालताय, गर्भाशयात वाट वाढलेला असतो, धातूची विकृती झालेली असते. आपण जनरली बऱ्याच असं बघत असतो की आपण गर्भधारणा करणार असतो, गर्भाधान विधी आयुर्वेदानं सांगून ठेवलाय. म्हणजे त्याचा इतका मोठ्या प्रमाणात किंवा चांगला विचार आयुर्वेदानं मांडलाय, पण लोकांपर्यंत तो पोहोचत नाही किंवा लोक त्याचं अनुकरण करत नाहीत. जर बीज शुद्धी असणं अपेक्षित आहे दोघांची, बीज चांगलं असणं अपेक्षित आहे, आणि मग ते जन्माला घालू ते बाळ आपल्याला चांगलं निपजणार आहे. आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत बघतो, म्हणजे घेताना बीज जे घेतो ते चांगलं घ्यायला लागलं पाहिजे ना. तर चांगलं बीज घालायचं म्हणजे पुढचं धान्य चांगलं येईल. एवढा आपण जर धान्याच्या बाबतीत विचार करत असो तर आपण ज्या बाळाला जन्माला घालायचा आहे त्याच्या बाबतीत विचार नको व्हायला. जर 32, 33, 34 वयोगटात जर तुम्ही बाळाला जन्म घालत असाल तर त्याच्या अगोदर काहीतरी व्यवस्था तर करायला पाहिजे. आयुर्वेदात एक रसायन चिकित्सा सांगून ठेवलेली आहे, म्हणजे ते ह्यासाठी फार महत्त्वाचे आहे. मग का महत्त्वाचे आहे? एक तर पोरी लग्न लेट करतात, म्हणजे पोरींचा दोष नाही, मुलंही तितकी जबाबदार आहेत ना. 30 वर्षाच्या पोरीशी लग्न करण्याला काय 25 वर्षाचा मुलगा असणार नाही, तोही 32-33चा असो. म्हणजे दोघांची मुलामुलींची वय लेट झालेली असतात. बरं, एवढी लेट वय होत असताना हस्तमैथुन आणि तत्सम वाईट गोष्टी ह्या मुलाला किंवा मुलींना चालूच असतात, म्हणजे ते गप्प बसत नाहीत.
किंवा मग आधीच लग्नाच्या अगोदर संबंध येत असतात ह्या लोकांचे, धातुक्षय झालेला असतो, रात्री जागरण असतं, व्यसनाधीनता असते, लाईफस्टाईल इतकी विचित्र होऊन बसली. रात्री खरं तर तुम्ही फॉरेन कंट्रीत जा, दुबई किंवा तत्सम कंट्रीत गेलात, ते 6 वाजता त्यांचं शटडाऊन होतं सगळं. त्यांच्या पद्धतीनं आपल्यातली लोक रात्रभर बसतात ना. म्हणजे अमेरिकेतले लोक 10 ते 5 जॉब करतील, पण त्यांच्या वेळेनुसार आपली रात्र आहे, तर आपली लोक अगदी म्हणजे काय म्हणतो पशूंसारखी रात्रभर काम करतात, त्यांच्यासाठी मरमर मारतात, आणि जेवढं कमवायचं ते एका वयोगटानंतर परत डॉक्टरला पैसे द्यायची वेळ यायला लागते. हा मेजर इम्पॅक्ट जो येतोय तो लाईफस्टाईलमुळे येतोय. आणि लाईफस्टाईलमुळे स्त्री बीज किंवा पुरुष बीजाची क्षमताच नसते प्रजनन करणं किंवा मुलाला जन्माला घालणं किंवा चांगलं मूल देणं. मग तरी सुद्धा तुम्ही चान्स घेतलात, मग त्याला आता ॲलोपॅथिक औषधं आहेत, IVF आहे, ह्या गोष्टींचा परिणाम ही शरीरावरती खूप मोठा येताना दिसत असतो. नक्कीच सर, बरोबर. आपल्याला एक फोन येतोय धुळ्यावरून, नरेश सावंत. नरेशजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हां बोला. नमस्कार. हां सर, मला ना डोळ्यांना आगाख होते. बर. हो, आणि मिसेसलाही त्या प्रॉब्लेम होतो, म्हणजे डोळ्यांचा. काय आणि होतं? डोकं सतत दुखत असते. डोकं दाखवले का डोळ्याच्या डॉक्टरांना? हो, डॉक्टरांना दाखवलं धुळे इथं. हं. त्यांनी काही टॅबलेट्स वगैरे दिले होते. पण काय सांगितलं, कशामुळे होते काय सांगितलं का त्यांनी? हा सर. काय होते सांगितलं? डोळे कोरडे पडलेत, अश्रू कमी झालेत, किंवा इन्फेक्शन आहे, सूज आहे? ती सतत आग होतात असं सांगत असत. हो, हे तुम्ही सांगितलं, पण त्याच्याबद्दल डॉक्टर काय बोलले का? कशामुळे आग होते काय बोलले का डॉक्टर? नाही, दोंड्याच्या आय हॉस्पिटललाही ते दाखवलं होतं. बरं, मग त्यांनी काही सांगितलं नाही, फक्त औषधं दिली? हो, त्यांनी काही औषध वगैरे दिले आणि ड्रॉप दिला होता. बरं. आणि नंतर मग ते डोळ्यांचं काही त्यांनी म्हणजे चष्मा वगैरे काही सांगितलं. वय काय तुमचं? वय काय? जी सर. वय काय? वय एज काय तुमचं? तिचं आता 29 असेल. बरं. कॉम्प्युटरवर काय आहे? कामाचं स्वरूप काय? हा सर. कामाचं स्वरूप काय तुमच्या? तुम्ही काम काय करता? ज्यांची डोळ्यांची जळजळ होते त्यांना काम काय करतात ती व्यक्ती? काही नाही, घरीच कामाचं असतं. काम असते. बरं, ठीक आहे, सांगतो. धन्यवाद. जसं हे आता खरं तर ड्रायशी संबंधित असायचे चान्सेस जास्त आहेत. हे जर आता IT फील्डमधली व्यक्ती असती तर मग मात्र ड्राय असेल किंवा अशा लोकांना काही म्हणजे कॉम्प्युटरवर कमी करणं किंवा फिल्म वापरणं असं आहे. पण ही मुळातच गृहिणी आहेत असं दिसतंय. तर ह्या लोकांनी फक्त कोथिंबिरीचा रस काढायचा, गावठी कोथिंबीर असायला पाहिजे, औषधं मारलेली असता कामाने असेल तर हळदीच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर त्याचा रस काढायचा आणि त्याच्या पट्ट्या डोळ्यावरती ठेवायला चालू करा. आणि दुसरं, रात्री झोपताना एरंड तेल 1-1 थेंब डोळ्यात घालायला चालू करायचं. ह्या 2 गोष्टी करायच्या. 8-1 दिवसात ती जळजळ आणि त्रास कमी होतो. पण एवढ्यानं 8 दिवसात कमी नाही झालं तर मात्र कुठल्या तरी आयुर्वेदिक वैद्याला दाखवा, किंवा आपल्या जवळच्या आपले जे सेंटर्स आहेत तिथल्या कुठल्याही सेंटरला तुम्ही दाखवायला तरी मला चेक करून औषधं देता येऊ शकतील. नक्कीच नरेशजी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. सर, आपण आता जे तुम्ही आयुर्वेदानुसार सांगत होते तर याच्यात अजून काही सांगू शकता का? जसे बीजाचं मी सांगत होतो की हा दोष जो आहे हा बीजाचा. बरोबर. आता ज्या वेळेला प्रीमॅच्युअर बेबी होईल किंवा जन्माला येईल त्यावेळेला ती गायनेकोलॉजिस्ट आईने काय केलं, वडिलांने काय केलं, की कोणत्या वर्षी चान्स घेतला, ह्याची चौकशी किंवा ह्याचा विचार होईल का? नाही होणार ना. बाळ जन्माला आले, डोळा वीक आहे, ह्याला सांभाळावं लागेल, ही औषधं घ्या, विषय संपला. म्हणूनच आयुर्वेदिक दिनचर्या, गर्भिणी, ऋतुचर्या किंवा सुतिका परिचर्या ह्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत. म्हणजे ही वेळ येत नाही, लग्नही वेळेमध्येच झालं व्हायला पाहिजे. आणि आता नाही झालं, म्हणजे आताची काळ असा आहे की नाही होत आहे लग्न वेळेत, तर मग कमीत कमी आपण सुज्ञ, तुम्ही का नाही लग्न केलेलं, तुम्ही काही शेती करताय, तुमचा इन्कम नाही म्हणून नाही लेट झालेलं लग्न, तुम्ही सूज्ञ, तुम्हाला करिअरच्या हिशोबाने विचार करताय, किंवा काहीच रुग्ण असे असतील ज्यांची मुळात लग्न जमलेलं नाहीत, लेट लग्न झालेत म्हणून असतील, किंवा IVF आता म्हणजे चान्स घ्यायला वेळ नाही, त्यांना पटकन बाळा पाहिजे असतं, किंवा काय म्हणतो त्याला आपण बेडरूम लाईफ जी आहे ती त्यांची फारशी चांगली नाही म्हणून कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम आहे, मग ही लोक IVF कडे जातात. मग ह्या विकृती डेव्हलप व्हायला लागतात. तर मुळात काय, हे करत असताना
आता आर्यो म्हणजे आपल्या बाळामध्ये व्यंग येऊ नये किंवा ते लवकर जन्माला येऊ नये हे करायचं असेल तर ते करणं का करायला पाहिजे, तर ते गर्भाशयाची ताकद वाढवली पाहिजे. त्यासाठी त्या आईची ट्रीटमेंट आधी करली पाहिजे, त्या बाबा जो नवरा आहे त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे, दोघांचे म्हणजे स्त्री आणि पुरुषांची बीजांची तपासणी झाली आणि मग चान्स घ्यायच्या अगोदरच त्यांनी ट्रीटमेंट केली गेली तर ही वेळच येत नाही. बीजशुद्धी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर ही बीजशुद्धी आधी केली आणि मग आपण ट्रीटमेंट केली तर ही वेळ येत नाही. पण हे तेही नाही जमलं, सपोज आपण समजूत की वेळ गेलाय आणि बाळ जन्माला आलंय किंवा आपल्याला आता डॉक्टर सांगतायत की नाही तुमचं बाळ लवकर जन्माला येऊ शकता, अशा वेळेला जरी तुम्ही वैद्यांच्या सल्ला गेला तरी त्याच्यावरती चिकित्सा चांगल्या पद्धतीनं करता येते. जशी गर्भात वाढ करता येते तशीच आयुर्वेदिक काही औषध अशी असतात ज्याचा परिणाम आपण असं म्हणत नाही की पेशंट पूर्ण बरा होईल. जे आईच्या पोटात डेव्हलप होतं ते आईच्या पोटातच डेव्हलप होतं, ते कोणत्याही चिकित्सेनं 100% बरे करता येऊ शकत नाही. पण अंधत्व मात्र नक्की टाळता येऊ शकतं. अशा रुग्णांमध्ये ज्यावेळी पडद्याची डेव्हलपमेंट नसेल, आपल्याला ट्रीटमेंटचा कालावधी अशा रुग्णांमध्ये किती मिळतो तर 8 महिन्याचा. मग 8 महिनेच का, मुळात तर धातू आपले 7 आहेत, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र. आणि बाळाचे दात तुम्ही जनरली बघितले असेल तर 7वा संपत असताना 8वा चालू होताना दात यायला चालू होतात. शरीर दात तयार केव्हा करतं, जोपर्यंत तुमची क्षमता कुठलंही सॉलिड किंवा अन्न पचवायची आतड्यांची होत नाही तोपर्यंत शरीर दात तयार करत नाही. जनरली कालावधी हा 8व्या महिन्याचा जरी असला, काही लोकांना 10व्यात येतात, काहींना वर्षानं दात येतात. मग ते का, कारण एकतर ते प्री मॅच्युअर असतात किंवा बऱ्याचदा प्री मॅच्युअर असले तर डेव्हलप जरी झाले असेल तर आतड्याची ताकद लवकर येते, मग लवकर यायला लागतात. आतड्यांची क्षमता अन्न पचवायची ज्या वेळेला तयार होते त्याच वेळेला दात तयार व्हायला लागतात. तोपर्यंतचा कालावधी हा आपल्याला जे ॲबनॉर्मल आहे, तो पडदा आहे, जे प्री मॅच्युअर असल्यामुळे काही इतर व्यंग आली असतील, कोठ्याशी संबंधित असतील, शरीराची वाढ चांगली नसेल, ह्या सगळ्यावरती खूप चांगली ट्रीटमेंट करता येते. मग का करता येते त्या बाबतीत, तर मग त्याचं कारण आईचं दूध. पहिले दात येत नाही तोपर्यंत बाळाला आईच्या दुधाशिवाय काही दिलं गेलं नाही पाहिजे. मग आता त्यात पंचायती अशी होते, काही बायकांना तर येतच नाही दूध, पहिल्या महिन्यातच बंद होतं किंवा पहिले 10 दिवसातच दूध बंद होतं. मग ह्या सगळ्या बायकांनी आधी दूध वाढायची औषध घेतली पाहिजे, दूध वाढवलं पाहिजे आणि मग बाळाची ट्रीटमेंट एका बाजूला करता येते आपल्याला. अशा रुग्णांमध्ये म्हणजे जी अशी प्रीमॅच्युअर बेबी असतात त्यांच्या आईंना औषधं दिली जातात ज्याचा परिणाम त्या दुधावरती आणि त्या दुधाच्या माध्यमातून त्या बाळावरती होतो. मग त्या बाळाची वाढ चांगल्या पद्धतीने व्हायला लागते. एकदा ते अन्नपदार्थ खायला सुरुवात केली, एकदा दात आले की मग मात्र इम्प्रूव्हमेंटवरती, प्रोग्रेसवरती किंवा तो अंग अवयव डेव्हलप करण्यावरती मर्यादा यायला लागते. आता इथं विचार किती मोठा आहे, हिथं विचार आपण आईचा केला, इथं विचार आईच्या दुधाचा केला, इथं विचार आपण स्त्री आणि पुरुषाच्या बीजाच्या केला, इथं त्या बाळाच्या विकाराचा फार कमी विचार झाला. बरोबर, म्हणजे जे डोळ्यांचे विकार आपण म्हणतो ते सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीज दोषातून निर्माण झालेले विकार असतात आणि म्हणूनच बीजशुद्धी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर प्रेक्षक हो, तुमच्याही लक्षात आलं असेल की बीजशुद्धी ही केवढी महत्त्वाची गोष्ट आहे. आपण अशीच नवीन माहिती परत सरांकडून घेत राहूया, परंतु वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो डॉक्टर. डोळ्याच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा सिंहगड रोड पुणे. शाखा पुणे, दादर, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 800-74666161 किंवा 9822526199 किंवा 9881719392. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळ्याच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा सिंहगड रोड पुणे. शाखा पुणे, दादर, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 800-74666161 किंवा 9822526199 किंवा 9881719392. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय चालू आहे डोळ्यांच्या पडद्यांचे विकार आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, विश्रांतीच्या आधी आपण बीजशुद्धीबद्दल बोलत होतो, तर त्याबद्दल तुम्ही अजून काय सांगाल?
हे जसं मी सांगितलं की जो प्रश्नाच्या अनुषंगाने आपण बोलतोय की आयुर्वेदात पडद्याच्या विकारांबद्दलचा विचार कसा आहे तोच माध्यमातून जसं आता आरोपीचा विचार सांगितला की ह्याच्यात मूळ निदान काय ह्याच्यावरती महत्वाचं आहे. म्हणजे तो आजार का आला आहे, आयुर्वेदात ट्रीटमेंटचा गाभा जो आहे तो काय दिसतंय म्हणजे समोर काय दिसतंय याच्याही पेक्षा ते का दिसतंय ह्याच्यावर ट्रीटमेंट जास्त आहे. म्हणजे सपोज ताप आलाय तर तापाचं एवढे प्रकार सांगून ठेवलेत आयुर्वेदात, तर ते कुठलंही उचलले औषध आणि तुम्ही तापाचं दिले आणि तो ताप बरा झाला असा होत नाही. तेच तुम्ही पॅरासिटामॉल घ्या, कोणत्याही प्रकारचा ताप असतो ते दिले की गोळी 20 मिनिटात तुमचा ताप कमी व्हायला लागेल. मग हे का होतं? कारण आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्रात बेसिक फरक आहे. आधुनिक शास्त्र काय दिसते त्यानुसार औषध सांगतं आणि आयुर्वेद का दिसते त्यानुसार औषध सांगतं. ज्यावेळेला हे मी मगाशी सांगितलं की लहान मुलांच्या विकाराच्या बाबतीत ही बीज शुद्धी, बीजाची म्हणजे बीज विकृती आणि त्याचा परिणाम बाळांवरती यायला लागतो, तसाच पडद्याच्या प्रत्येक विकाराच्या बाबतीत आहे. मग पडद्याचे जे विकार सांगून ठेवले ते पडद्याला वारंवार येणारी सूज असेल, पडद्यावरती रक्तस्राव असेल, पडद्याची झीज असेल, पडदा फाटणं असेल, रेटिनायटिस पिगमेंटोजा असेल, ह्या सगळ्या विकारांमध्ये त्याचं मूळ कारण शोधल्याशिवाय त्याची ट्रीटमेंट करता येत नाही. कोणत्या तरी एखादी पेशंटला पडद्याची सूज आली आणि त्याची ट्रीटमेंट केली आणि मग आपण दुसऱ्या पेशंटला ती बरीच होईल असं सांगता येत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती आयुर्वेदानुसार प्रत्येक रुग्ण वेगळा आहे आणि प्रत्येक रुग्णाची तपासणी करणं, त्याचं दोष धातुमल जे काही विकृती आहे ती निदान करणं आणि मग ट्रीटमेंट केलं, ह्या पद्धतीनं जर केलं तर डोळ्याच्या पडद्याचेच काय डोळ्याच्या कोणत्याही आजारांच्या बाबतीत आपण ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या माध्यमातून नक्की करता येऊ शकेल. मग तो साध्य आहे असाध्य हा भाग वेगळा, पण ट्रीटमेंट मात्र दोष आणि दुष्य ह्याच्या अनुषंगाने विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या माध्यमातून जे आधुनिक शास्त्रात बऱ्याचदा असाध्य सांगितले जातात त्याची ट्रीटमेंट मात्र करता येऊ शकते. साध्य साध्यत्व व्यक्तिपरत्व विषय वेगळा. बरोबर. विकृती जरी सेम असली तरी प्रकृतीनुसार आपण वेगवेगळी चिकित्सा आयुर्वेदानुसार केली जाते. आपल्याला एक फोन आहे उल्हासनगरवरून. गजानन साळुंके सर आहेत उल्हासनगरवरून. सर तुमचा प्रश्न विचारा. बोला. उल्हासनगर 4 म्हणून बोलतोय. बोला की. माझं आता 10 वर्षापूर्वी दोन्ही डोळ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे. माझ्या डाव्या डोळ्यामध्ये सारखे पडदे येतात. आणि मी डॉक्टर जिथे ऑपरेशन झालं त्या डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी ड्रॉप लिहून दिले. नंतर दुसऱ्या पण डॉक्टरांकडे गेलो, त्यांच्याकडून पण ड्रॉप लिहून घेतले. लॉक ट्रेस म्हणून 1% WV वाले सोडियम लुब्रिकेशन. पण ते कचरा थोडा वेळ थांबतो, पुन्हा 2-3 दिवसापर्यंत जास्त येतो आणि आता टोचल्यासारखं होतं एकाच डाव्या डोळ्यात. बरं. वय काय तुमचं? 74. लेझर ऑपरेशन नंतर लेझर केले का? हा, लेझर ऑपरेशनच केलं आणि लेन्स बसवले. नाही, लेन्स बसवली. लेन्स बसवून झाल्यानंतर परत तुमच्या त्या लेन्स मध्ये कचरा जमलाय म्हणून लेझर केलं होतं का? लेझर केलं होतं. एका डोळ्याला प्रॉब्लेम आहे फक्त. उजव्या डोळ्याचं अजून काही हे नाही. डाव्या डोळ्याला मला वाटतं ते लेन्स बरोबर बसून नसेल किंवा आतमध्ये कचरा वगैरे. पण ते डॉक्टर काय करतात, ड्रॉप देतात मला. आय ड्रॉप दिलं त्यांनी. डोळा लाल होणं, दुखणं असं काय होतंय का? नाही, जरासा टोचल्यासारखं होतं. फक्त नेहमी नाही. कधी आता मी म्हणजे थोडस हे काम करतो पोटापुरतं, वेल्डिंगचं काम करतो. कशाचं वेल्डिंगचं त्रास होतो. काम काय करताय? वेल्डिंग. ठीक आहे, सांगतो मी. ओके. सर याबद्दल काय सांगाल? जसं ह्याचं खरं तर लेन्स नीट बसलेलं नाही वगैरे असं वाटत नाही. तसं असतं तर दिसणं कमी झालं असतं. बरोबर. ह्या व्यक्तीच्या बाबतीत 2-3 गोष्टी असू शकतात. एक की आपण लेन्स जरी कॅटरॅक्टचं जरी मोतीबिंदूचं जरी ऑपरेशन झालं की बऱ्याचदा जर हलक्या क्वालिटीची जर लेन्स असेल तर बऱ्याचदा साका किंवा कचरा जमा व्हायला लागतो. तर तो लेझरनं काढला जातो. म्हणून मी त्यांना विचारलं लेझर लेन्स ह्याच्यानंतर केले का? तर ते असेल तर मग बऱ्याचदा ते वारंवार येणार आणि त्याला काय करता येत नाही. त्याला अशा वारंवार जर घाण येत असेल आणि दिसणं कमी होत असेल तर लेझर करणं हा पर्याय असतो. दुसरा पर्याय त्यांचा व्यवसायाच्या अनुषंगानं असायचे चान्सेस जास्त आहेत. वेल्डिंग व्यवसाय आहे आणि जर मोतीबिंदू जर 70 नंतर सुद्धा ते वेल्डिंग व्यवसाय करत असतील तर मग बऱ्याच वेळेला जे टोचणं हे लेन्स काहीतरी हल्ल्यामुळं किंवा नीट न बसल्यामुळे नसतं होत. बऱ्याचदा आपल्या आयुर्वेदात रुग्णसंवेद्य आणि वैद्य संवेद्य अशी लक्षणं सांगून ठेवली. म्हणजे काय, काही लक्षणं ही वैद्याला लक्षात येतात आणि काही फक्त रुग्णाला लक्षात येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्लोटर्स घ्या.
डोळ्यासमोर जाळी केस माशी दिसते, ऍक्च्युअली डोळ्यात जाळी केस माशी असते का नसते, पण रुग्णाला दिसत असते. का दिसत असते? डोळ्याच्या आतमध्ये व्हिट्रस नावाची एक जेल आहे, ती पातळ होते, लिक्विड होतं, ती घट्ट दह्यासारखी किंवा कोरफडीच्या गरासारखी घट्ट असते. ती ज्यावेळेला पाण्यासारखी पातळ होते, डिजनरेशन व्हायला लागतं, त्यावेळेला जाळी केस माशी दिसते. हे जशी सिम्पटम दिसतात तसे बऱ्याचदा मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर काही लोकांना टोचण्याचं फिलिंग येतं, पण त्याचं कारण एकतर पडद्याला आलेली सूज असते किंवा डोळ्यातलं इन्फेक्शन असतं, किंवा अशी जी व्यवसाय आहेत म्हणजे उन्हात सततचं काम करणं, म्हणजे आचारी लोक, गॅसवर खूप उष्णता असते अशा ठिकाणी खूप जास्त वेळ काम करणं किंवा वेल्डिंगचं काम करणं, ह्या रुग्णांमध्ये डोळ्यात दोष वाढतो, डोळ्यात उष्णता वाढते आणि मग अशा लोकांना आत सूज यायला लागते आणि त्याचं पहिलं जे सिम्पटम असतं त्यावेळेला सततचं टोचणं किंवा दुखणं हे सिम्पटम आहे. तर त्याला या वयोगटात खरं तर व्यवसाय हा करू नये, कारण दृष्टी कमी व्हायची किंवा जायचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे हे करू नये. आणि जरी त्याच्याला पर्यायच नसेल तर मग एक तर ते डॉक्टर सांगतात ते ड्रॉप घेऊ देत, पण घरच्या घरी मी काही गोष्टी सांगू शकेन त्यांना. एक दुर्वांचा रस सकाळ संध्याकाळ 2-2 चमचा घ्यायला चालू करा. दुर्वा स्वच्छ धुवून घ्यायच्या, त्याचा 2-2 चमचा रस घ्यायला चालू करायचं. दुसरं, एरंड तेल तळपायाला रोज रात्री न चुकता तळपायाला मसाज करायला चालू करायची. आणि तिसरं, कोथिंबिरीचा रस काढून कामावरनं आल्यानंतर त्याच्यात कापूस किंवा सुती कपडा भिजवून त्याच्या डोळ्यावरती पट्ट्या ठेवायच्या. ह्या 3 गोष्टी न चुकता जर करायला लागलात तर एक 10-15 दिवसानंतर आस्ते आस्ते चांगला फरक पडायला लागेल. पण ह्या जर व्यवसाय तोच चालू ठेवणार असाल तर ह्या 3 गोष्टी न चुकता चालू राहू देत, म्हणजे कमीत कमी तुमच्या डोळ्यावरती त्याचे दुष्परिणाम टाळता येईल. अगदीच बरे होईल असं नाही, पण कमीत कमी दृष्टी हनन होणं किंवा जाणं ह्या तरी गोष्टी होणार नाही, तर हा त्रास आपल्याला कमी करता येऊ शकेल. जसं हे झाल्यानंतर आपल्याला जो आपला विषय अनुषंगानं की जो मूळ विषय आहे म्हणजे पडद्याशी संबंधित जसं निदान सांगितले की बीजदृष्ट्या त्या पद्धतीने जर विचार केला तर मूळ आजाराची आपल्याला ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. ओके गजाननजी, नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे हे उत्तर मिळाले असेल आजच्या आपल्या या भागामध्ये. सर, आपला अजून एक ठाण्यावरून आपल्याला एक प्रश्न येतो आहे. सूरज शिंदे ठाण्यावरून आपल्या सोबत आहेत. सर, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, मी सुरेश शिंदे बोलतो ठाण्यावरून. हा बोला. मला एक लेफ्ट साइडचा डोळा ना कमी दिसतो, जवळचा कमी दिसतोय, वय किती? बरोबर दिसतोय. वय किती? माझं 45 वय आहे. डोळ्याच्या डॉक्टरला दाखवले का? नाही, आतापर्यंत दाखवलेलंच नाही. कधीपासून कमी दिसते? कमीत कमी आता वर्ष होत आले. मी रिक्षा ड्रायव्हर आहे. बर. रात्री जास्त वेळ जर गेला ना समोरचं काही दिसत नाही मला. बर. घरात कुणाला अशी हिस्ट्री नाही ना, आई वडिलांना कुणाला, की कमी दिसत होतं लहान वयातच? नाही, वडिलांना होतं मोतीबिंदू, पण त्यांचं ऑपरेशन झालेलं नाही. बर. त्यांनाही लवकर मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं का? नाही नव्हतं. ठीक आहे. आणि डोळे दुखणं, लाल होणं असं काय होते? नाही, काय नाही, म्हणजे पाणी येतं फक्त पाणी येते. बर, सांगतो मी. या रुग्णाच्या बाबतीत सांगायचं, मुळात वय वर्ष 45 आहे, नाईट ड्रायव्हिंग आहे, रिक्षा ड्रायव्हर आहे, तर चान्सेस मोतीबिंदूचे असायचे चान्सेस जास्त आहेत. लहान वयात आता जर असं नाईट ड्रायव्हिंग आहे, पोषण खाण्यात काही आहार्य पदार्थ नसतील किंवा स्ट्रेस फॅक्टर असेल किंवा उन्हात जास्त काम असेल, अशा लोकांना अगदी लहान वयात अगदी 45-46 वयोगटात आता मोतीबिंदू दिसायला लागतो. तर ते कारण आहे. खरं तर हे चेक करून घ्यायला हवं. न चेक करता यांना सांगणं कठीण आहे, पण चेक करून जर मोतीबिंदू असेल तर मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घ्यावं लागेल. जर मोतीबिंदू नसेल, इतर काय असतील, एकाच डोळ्याला आहे, त्यामुळे चान्सेस मोतीबिंदूचे जास्त आहेत. तर चेक करून घेणं आणि मग त्याच्या हिशोबानं औषधं सांगणं किंवा ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे. नक्कीच सूरजजी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. आपण अशीच माहिती अजून घेत राहू. अजून बरंचसं आपल्याला सरांकडून माहिती घ्यायची आहे, परंतु वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो डॉक्टर. डोळ्याच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, दादर, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 800-7466-161 किंवा 9822526199 किंवा 9881719392. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळ्याच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, दादर, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 800-7466-161 किंवा 9822526199
199 किंवा 9881719 वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय होता डोळ्यांच्या पडद्यांचे आजार आणि आपण आपल्याला याविषयी मार्गदर्शन करत आहेत वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, आपण डोळ्यांच्या पडद्यांच्या आजारांविषयी आज आयुर्वेददृष्ट्या आपण चर्चा करत होतो. तुम्ही मागे बोलले त्याप्रमाणे डोळ्यांवरच्या पडद्याच्या सूजबद्दल तुम्ही बोलले, तर ते कशामुळे होते आणि नेमकं काय होतं त्याच्याविषयी? जसं मगाशी थोड्या वेळापासून आपण या विषयावर बोलतोय की पडद्याचे वेगवेगळे आजार, त्यातला एक आजार म्हणजे पडद्याची सूज. त्याचं मूळ निदान काय? खरं तर पडद्याला सूज जी येते, जे आता प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळते, ते मधुमेहामुळे आहे. म्हणजे मधुमेहामुळे दिसते. पण फक्त मधुमेह हे कारण आहे का? तर अजिबात नाही. हायपर टेन्शनमुळे पडद्याला सूज येऊ शकते, मधुमेहामुळे पडद्याला सूज येऊ शकते, थायरॉइड सारखे आजार आहेत जे रक्ताच्या स्रावी ग्रंथींशी संबंधित आहेत, त्याच्यामुळे पडद्याला सूज येऊ शकते. कोठ्याशी संबंधित विकार आहेत, म्हणजे क्रोनिक मलावस्तंभ असेल, 10-20 वर्षापासून ज्या लोकांना मलावस्तंभाची तक्रार आहे आणि त्यांना इसबगोल सारखी काही घटकद्रव्य असलेली स्ट्रॉंग बाजारात आयुर्वेदिक नावाखाली खपवली जाणारी काही औषधं आहेत, ज्याचा परिणाम सतत वर्ष, म्हणजे ते औषध घेतल्याशिवाय त्यांना शौचाला सापच होत नाही. अशी काही लोक आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष घेत राहत आहेत. त्याचा परिणाम असेल लिव्हर सिरोसिस किंवा किडनीचे काही विकार आहेत, की किडनी फेल्युअर सारखे काही विकार मोठे आहेत, ज्याचा परिणाम रक्तावरती येतो. काही आम्लपित्तासारखे विकार आहेत, म्हणजे काही लोकांना जिरलेलं खूप वर्षांपासूनचं आम्लपित्त आहे, ज्यांना ओकाऱ्या काढल्याशिवाय नित्याचं झाले. खरं तर आयुर्वेदात तुम्ही माहिती असेल की लघुवमन आणि बृहदवमन ह्या दोन कन्सेप्ट आहेत. लघुवमन आपण महिन्यातून एकदा करू शकतो, बृहदवमन वासंतिक वमन सांगतो किंवा विकारानुरूप वमन बृहदवमन करतो. आणि ही लोक पित्त ज्या लोकांना होतं ते लोक रोजच्या रोज 1-2 लिटर पाणी पिऊन ओकाऱ्या काढतात, वर्षानुवर्ष चालू असतं. रात्रीचं जागरण खूप मोठ्या प्रमाणात असेल किंवा कोणत्याही विकाराची अननेसेसरी, म्हणजे अँटी ॲलर्जिक, सर्दी खूप आहे सपोज आणि त्यांची अँटी ॲलर्जिक औषधं वर्षानुवर्षे चालू आहेत. ही जशी म्हणजे सर्दी किंवा ॲलर्जिक सर्दी हा आहे प्रकरण छोटं, पण आपण त्याची जी ट्रीटमेंट करतो, म्हणजे म्हणतो ना विकारापेक्षा विकाराची ट्रीटमेंट भयंकर झाली ना, तसं प्रकरण आहे. म्हणजे आजार छोटा असतो, त्याचा जो परिणाम, त्याची ट्रीटमेंट करताना आपण जी औषध उपचार घेत असतो नित्यानं गरज नसताना त्याचा परिणाम रक्तावरती जो येतो तो असेल, तुमच्या जेवणाच्या अनियमित वेळा असेल. मग आता लोक म्हणतात अरे आमच्यापेक्षा कितीतरी लोक असे आहेत की अनियमित जेवतात, त्यांच्या जेवणाच्या वेळा फिक्स नाहीत आणि मग त्यांना लगेच पडद्याला सूज कशी येईल बरं? तर त्याचं कारण आहे. तर त्याला मी दरवेळेला ह्याचं उदाहरण देत असतो. बिब्बा असतो, बिब्बा सगळ्यांना माहिती आहे. तर एक प्रकृती आहे, वात पित्त कफ, हे आयुर्वेदानं प्रकृतीचे 3 प्रकार सांगून ठेवलेत. त्यातली पित्त प्रकृतीची जी लोक असतील त्यांना, म्हणजे आता वाताची किंवा कफाची किंवा गावाकडची स्पेसिफिक लोक असतील, बरीच लोक शो बघत असताना त्यांना ते स्वतः काही लोक करतात की बिब्ब्याचं तेल काढायचं गरम करून आणि जो दुखऱ्या भागाला तेल घालायचं, त्याला बिब्बा उतवणं म्हणतात. हे केलं की वेदना कमी येतात. काही लोक बिब्बा खातात तरी काही होत नाही, पण पित्त प्रकृतीची लोक खरं तर हातावर बिब्बा ठेवला, खाणं लांब आहे, तेल लावणं लांबची गोष्ट आहे, हातावरती बिब्बा ठेवला तरी अंग सुचतं. ही प्रकृती आहे ना, मग त्या प्रकृतीचा तुम्ही गुण समजा किंवा दोष समजा. काही व्यक्तींना, म्हणजे काही चेन स्मोकर असे आहेत की म्हणजे ग्रुपमध्ये दारू पिणारी लोक असे आहेत की वर्षानुवर्ष त्या ग्रुपमधली सगळी पितात. किंवा IT फील्ड घ्या, म्हणजे व्यसनाधीनता द्या सोडून IT फील्डमध्ये एका कंपनी 100 लोक असतील तर 100 पैकी 100 लोकांना ड्राय सिंड्रोम नाही ना बसत, त्यातल्या 8 ते 10 लोकांनाच बसतो. 90 लोक तुमच्यासोबतच काम करतात पण त्यांना बसत नाही. हे कारण ती प्रकृती. म्हणजे काही लोकांच्या बाबतीत ती त्यांची प्रकृती आहे. म्हणजे सांगली साईडला एक निमताळीबाई म्हणून एक प्रकार आहे. निमताळीबाई म्हणजे काय, म्हणजे काही एखादी बाई अशी असते की तिला काहीच सोसत नाही, म्हणजे बोट लावलं तरी ठोटो ओरडायला लागतं आणि तिकडे म्हणायची पद्धत काय, हिला एवढी सोसत नाही म्हणजे निमताळी आहे. तर ती मुळात ती बाई मुद्दाम करत नसते, तर ते जे आहे प्रकरण ती पित्त प्रकृती आहे. त्या लोकांना तो स्पर्शी सहन होत नाही. तर प्रत्येकाची शरीर धाटणी वेगळी. मागाशी मी सांगताना स्पेसिफिक हे सांगितलं होतं की आयुर्वेदानुसार प्रत्येक रुग्ण वेगळा आहे. म्हणजे दोष तोच असू दे, दुष्य तेच असू दे. म्हणजे पित्तानंच एखादा नेत्राचा विकार आलाय, तोच मज्जाधातू खराब झालेला आहे, पण प्रत्येक व्यक्तीची ट्रीटमेंटचा कालावधी, ट्रीटमेंटची जी दिशा आहे ती सगळी वेगळी आहे. कारण आयुर्वेदात विचार करताना रोग, रोगी, प्रकृती, देश,
काल ह्या सगळ्यांचा विचार आहे. आमच्यात ऋतुहरितकी सांगून ठेवली, पोट साफ व्हायचं औषध जे आहे ते ऋतूनुसार वेगळं सांगून ठेवले. औषध एकच आहे पण त्याची प्रत्येक वेळची त्याची औषधाची धाटणी वेगळी सांगून ठेवली. त्याच्यासोबतचं संयोग प्रत्येक औषधानुरूप ऋतूनुरूपी वेगळं सांगून ठेवले. एवढा बारकावा आयुर्वेदिक चिकित्सेत सांगून ठेवलाय. तर सांगायचा मुद्दा तुम्हाला साधं आम्लपित्तापासून ते TB पर्यंत सगळ्या आजारांमध्ये आपल्याला पडद्याला सूज येऊ शकते, हे लक्षात घ्या. फक्त निदान करणं गरजेचं आहे. जर आपलं योग्य वेळी त्याचं निदान झालं तर ट्रीटमेंट करता येते. मग हे म्हणाल असं का होतं बरं? फॉर एक्झाम्पल आता TBच्या बाबतीत आपण बऱ्याचदा म्हणतो TBची ट्रीटमेंट शासन देत असतं, ती करणे गरजेचं आहे. TBचा आजार असेल तर पहिल्यांदा प्रामुख्यानं महत्वाचं काय आहे, त्या माणसाचं जीव वाचवणं. बरोबर. पण आता ह्याच्यात ट्रीटमेंटमध्ये असं होतं, TBची ट्रीटमेंट ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला त्याच्यात जीव वाचतो, तो करणंही गरजेचं आहे. ती टाळताही येत नाही ट्रीटमेंट, पण बऱ्याचदा त्या औषधांची उष्णता त्या रक्तामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढते, विषी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतात की त्याचे दुष्परिणाम शरीरावर तर दिसतातच, पण तो आपल्या डोळ्यावरती, पडद्यावरती आणि पडद्याच्या नसांवरती दिसतात. बऱ्याच TBच्या पेशंटमध्ये आपल्याला ऑप्टिक न्यूरायटिस म्हणजे नसांना सूज येते, पडद्याला सूज येते आणि नसा सुकतात. इतका मेजर परिणाम आपल्याला TBच्या उपद्रवात्मक जास्त परिणाम दिसून येतो. तसंच आत्ताचे म्हणजे हे सांगायचा मुद्दा, आत्ताचे पडद्याच्या सुजेचे जे आपल्याला विकार म्हणजे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत, त्याचं कारण काय? त्याचं कारण एक तर विकार जे आधुनिक शास्त्रानुसार आपण डायग्नोज करतो, आधुनिक शास्त्राची अननेसेसरी औषधं घेतो. मी कोणत्याही पॅथीला दोष देत नाही. मी ट्रीटमेंट कोणती असू दो, आयुर्वेदानुसार ट्रीटमेंट म्हणजे काय, एक तर विकार होऊ नये म्हणून त्याची ट्रीटमेंट म्हणजे त्याची काळजी अगोदर घेतली पाहिजे. आणि एकदा विकार झाला तो समूळ काढून टाकण्यासाठी मूळ निदान काय, त्याची संप्राप्ती काय आणि मग तो काढून कसा टाकायचा याचा विचार करून एखादा विकार समूळ बरा केला पाहिजे. एखादा विकार मेंटेन करणं म्हणजे आयुर्वेद ट्रीटमेंट मानत नाही, म्हणजे आयुर्वेद चिकित्सा मानत नाही. एखादा विकार समोर बरा करणं म्हणजे आयुर्वेद चिकित्सा मानतं. म्हणूनच मी हे जे म्हटलं की मूळ कारण शोधलं पाहिजे. ते न शोधता आपण तात्पुरती तकलादू ट्रीटमेंट करतो, त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात यायला लागतो. हे आता म्हणजे ॲलर्जिक सर्दीचा विचार ज्यावेळेला करायला लागतो, जेव्हा अँटी ॲलर्जिक आपण गोष्टी घ्यायला लागतो त्यावेळेला ते सप्रेस करतो. म्हणजे आपण आता अन्न पदार्थ खाल्लेत, कुठलाही अन्न घेतला की त्याचा काही ना काही बाय प्रोडक्ट तयार होणार आहे. मग तो धातू होईल किंवा मल होईल. जर तुमच्या आणि ते कशावर डिपेंड आहे तर तुमच्या अग्नीवरती डिपेंड आहे. अग्नी जर तुमचा चांगला आहे तर साधी भाजी भाकरी खाल्ली तरी शुक्र धातू चांगला तयारच होणार आहे तुमचा. आणि तो जर तुमचा अग्नी विकृत असेल तर तुम्ही काजू बदाम पिस्ता खा, नाहीतर अगदी फ्रूट अँड फ्रूट ज्यूसवरती राहा, तरी तुमचा मळच तयार जास्त होईल. हे आलं कशावरती, अग्नीवरती. पण मग अशा वेळेला मळ तयार होत असताना ज्या वेळेला आपण एखादा विकार उत्पन्न झाला म्हणजे तो ॲलर्जिक सर्दी आहे, दमा आहे किंवा पोटाच्या विकाराने त्याची ट्रीटमेंट मूळ ट्रीटमेंट न करता आपण तकलादू किंवा तात्पुरती चिकित्सा करायला लागलो तर मग त्याचं परिणाम शरीरावरती वेगळ्या परिणामात दिसायला लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मळ साफ झाला नाही आणि त्यामुळे गॅसेस आहे, तर गॅसेससाठी सोड्यासारखे काही पदार्थ बाजारात अवेलेबल आहेत जे घेतो आणि तात्पुरता त्या वेळेपुरता गॅस कमी होतो, पण दुसऱ्या दिवशी परत आहे. त्याची ट्रीटमेंट करत असताना आपल्याला मलावस्तंभ समूळ कसा बरा करता येईल ह्याचा विचार केला गेला पाहिजे, ते आपण करत नाही. मग आपण अशा वेळेला काय करतो, जी सोड्यासारखे पदार्थ बाजारात मिळतात ते घेतो, गॅसेस कमी होतात. पण मग हे सततचं व्हायला लागल्यानंतर एक तर चेस्ट पेन व्हायला लागतं, काही लोकांना लेथार्जी खूप यायला लागते, काहींना सततचे डोळे दुखायला लागतात, डोळे लाल व्हायला लागतात, काहींना सततचे डोकं दुखायला लागतं. आणि ह्या सगळ्या केसेसमध्ये त्याचा परिणाम आपल्याला आस्ते आस्ते डोळ्यावरती दिसायला लागतो. पोटाच्या विकारांमध्ये गॅसेसमुळे, जिरलेल्या पित्तामुळं, म्हणजे अँटी ॲलर्जिक गोष्टींमुळे फक्तच डोळ्यावरती परिणाम होतो असं नाही. काही लोकांमध्ये म्हणजे स्किनवरती परिणाम येतो, काहींना पोटावरती होतो, काहींना तोंडावरती येतो, काहींना पोट नाही साफ झालं तर सततचं तोंड यायला लागतं, काहींचं सततचं डोकं दुखायला लागतं. आपण विषय फक्त डोळ्याशी संबंधित घेतलाय म्हणून आपण त्याच्यावरती बोलतोय. ज्या वेळेला ही औषध आपण घ्यायला लागतो आणि मग सततचं डोळा लाल होणं, सततचं डोकं दुखणं, सततला डोळ्यात ठणक लागणं किंवा डोळ्यातून पाणी येणं अशी सिम्पटम दिसायला लागतात, त्यावेळेला मग आपण काय करतो, त्यावेळेला आपण जातो डोळ्याच्या डॉक्टरकडे. डोळ्याचा डॉक्टर काय बघतो, तुला पोट साफ होतोय का? कोणताही डोळ्याचा डॉक्टर हे तुम्हाला विचारत नाही, विचारणारही नाही, कारण त्यांच्या शास्त्रात ती कन्सेप्टच नाही आहे ना. जर तुमचं पोट नाही साफ झालं आणि डोळा दुखत असेल आणि तो कुठल्याचा आयड्रॉप XYZ देत असेल किंवा तुमच्या पडद्याला सूज आली आणि तुमच्या डोळा लाल दिसतोय तर मग XYZ स्टेरॉइड सारखे काही तर ड्रॉप आणि पोटातले अँटीबायोटिक XYZ काही त्यांची ट्रीटमेंट करत असतील तर तात्पुरत्या स्वरूपात ती सूज कमी येणार.
पण मूळ कारण आहे मलावस्तंभ, मूळ कारण आहे जिरलेलं आम्लपित्त, मूळ कारण आहे TB, मूळ कारण आहे लिव्हर सिरोसिस किंवा मूळ कारण आहे तुमचं वृक्कविकार किंवा किडनी विकार. ह्या मूळ दोषांमुळे जर डोळ्यावरती परिणाम झालाय तर मूळ दोषाची ट्रीटमेंट राहते बाजूला ना, तर आपण तकलावतो ट्रीटमेंट डोळ्याची करत बसतो आणि मग हे जे रिपीटेडली अटॅक येत राहतात. म्हणजे काही इंटरव्हलनं सततचं डोळ्याला सूज येते आणि मग त्याची सिम्पटम डोळा लाल होणं, डोळा पाणी येणं किंवा डोळ्याला ठणक लागणं हे सततचं होत राहतं आणि आपण डोळ्यापुरतीच मर्यादित ठेवतो. आणि एक स्टेज अशी येते की पडदा आपला सुटतो किंवा फाटतो. बरं, ह्या सुजेच्या बाबतीत मात्र काय होतंय, सुजेची ट्रीटमेंट काय केली डोळ्याची, करतोय का नाही करतोय, वर्षानुवर्ष करतोय, पण तरी काय मग डोळ्याचा पण पडदा फाटला. त्याचं कारण मूळ निदान हे आपण न करता फक्त जे दिसते त्याच्यावर ट्रीटमेंट करतोय. का दिसते याची ट्रीटमेंट करत नाही. फक्त योग्य वेळी योग्य वैद्याच्या सल्ल्यानं मूळ दोषाची ट्रीटमेंट केली गेली तर पडद्याला सूज येणार नाही, पुढचे कॉम्प्लिकेशन किंवा अंधत्व आपल्याला नक्की टाळता येतं. फक्त योग्य वेळी ट्रीटमेंट योग्य सल्ल्यानं करणं गरजेची गोष्ट आहे. नक्कीच प्रेक्षक हो, डोळ्यांच्या पडद्यांचे विकार हे थोडेसे नसून खूप महत्त्वपूर्ण आणि गहन असा विषय आहे सर मला वाटतं. आणि छोटे छोटे जे कारणं आहेत ते जास्त महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे कारणांचा दूरगामी परिणाम म्हणजे डोळ्यांच्या पडद्यांवरती होतो. तर आज या भागामध्ये आपण जी माहिती पाहिली तो भाग 1 असा आपण समजू शकतो आणि याची अजूनही काही पुढे माहिती आपण भाग 2 मध्ये घेणार आहोत. तरी तुम्ही आपल्या हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम बघत राहा आणि आपण पुढे अजून याविषयी बोलणार आहोत. तर सर, तुम्ही इथे आले, एवढी महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला दिली याबद्दल दूरदर्शन, सह्याद्री वाहिनी आणि हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीम करून मी तुमचे आभार मानते. धन्यवाद सर. प्रेक्षक हो, तुम्ही सुद्धा शांततेत आजचा कार्यक्रम ऐकून घेतला, तुम्हाला आज महत्त्वपूर्ण माहिती मिळाली याबद्दल तुमचेही धन्यवाद. आणि आपण असंच पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह एका नवीन तज्ज्ञांसह भेटूया. धन्यवाद. डोळ्याच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, दादर, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 800-74666161 किंवा 9822526199 किंवा 98817193992. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com.